आयुष्यात नको आहे। ते सुद्धा लवकरच होईल काकी। त्या दोघांमध्ये आग अशीच धुमसत ठेवायला पाहिजे, तर त्यांच्यातलं भांडण अजून वाढेल। राणी आता जशी इंद्रावर चिडून बेडरूम सोडून गेली ना, तसंच चिडून घर सोडून निघून जाईल। मग चला आजच कामाला लागूया। आता मिशन राणीची हकलपट्टी सुरू। वाह सर, अभिनंदन तुमचं। कसली ऍक्टिंग केली तुम्ही हा। पण जरा ओव्हर ऍक्टिंगच झाली बर का। म्हणजे डायरेक्ट हात उचलला तुम्ही माझ्यावर। पण तो हात तू पकडलास ना, आणि मला ना एका मोमेंटला असं वाटलेलं की तू खरंच चिडलीस अगं माझ्यावर। काय काय बोलत होतीस तू? सर, तुम्ही इतक्या उलट्या काळजाचे आहात। मला तर असं वाटलंच नव्हतं की तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊन माझ्याबद्दल विचार कराल। मला तुमचं तोंड बघायची पण इच्छा नाहीये सर। मला नाही राहायचं तुमच्यासोबत। मी चालेल रत्ना काकींकडे। अगं मी खरंच घाबरलो होतो राणी। हाय का आता? तुम्ही काय घाबरताय? तुम्ही तर घाबरवलं मला पण आणि त्या गुंडांना सुद्धा। माझ्यासाठी कसली फायटिंग केलीत जर तुम्ही। आणि माझ्यावर तुम्ही जेव्हा हात उचललात तेव्हा जर मी हात पकडला नसता ना, तर माझ्या गालावरती छापाच उठला असता तुमच्या हाताचा। तोंड दाखवायला सुद्धा बाहेर जाता आलं नसतं। पण नशीब चांगलं होतं तुझं, हे लागला नाही माझा हात तुझा। चुकून जरी नाकावर लागला असता ना, तरी ही हुकमाची राणी नक्की झाली असती। सर सर हळू हा जरा। नाही, आपल्या हसण्याचा आवाज खाली जाईल आणि मग भांडण फुटेल आपलं। हो करेक्ट। बाय द वे आय एम सॉरी हा, म्हणजे मी ओघाओघात जास्त बोलून गेलो असेल तर प्लीज, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। नाही नाही सर, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? म्हणजे आपण जे काही केलं ते ठरवूनच केलं, आणि आता हे करणं तर गरजेचंच होतं ना। तर मला राहून राहून एवढंच वाटतंय की आपण हे जे काही करतोय ना, याचा आपल्या घरच्यांना त्रास नको व्हायला। नाही ना होणार? मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे। आणि हे बघ, आपल्याकडे असंही दुसरा काहीच पर्याय नाही, सो आपल्याला हेच करावं लागणार। आणि शेवटी तुझा प्लॅन आहे, म्हणजे आपला आपला प्लॅन आहे हा। आपण दोघांनी मिळून जे ठरवलंय आपण तसंच वागायचं हा। कोणाला काहीच कळता कामा नये। आपलं आहे, आपण दोघांनी मिळून ठरवलंय ना। सर कसे आता बुवा, काय झालंय? डॉक्टर करतायत चेक त्यांना। तू कशी आहेस? सर मला तुमच्याशी बोलायचं। बोल ना। हे जे काय घडून गेलंय ना, त्याच्याबद्दल बोलण्यात आता काही अर्थ नाही। पण आता जे काही घडतंय त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे आपण। खरं आहे तुझं, पण हे सगळं कोणी केलं असेल आणि कशासाठी? तेच तर शोधावं लागेल ना आता आपल्याला। कोणीतरी मोहनना गायब केलं, त्यांना त्या गोडाऊन मध्ये डांबून ठेवलं, तिकडे बाहेर गुंड सुद्धा उभं केली। राजूला हे सगळं करण्यासाठी पैसे दिले, त्यांना इंजेक्शन दिलं। म्हणजे हे सगळं ना कोणीतरी आधीपासून ठरवून केल्यासारखं वाटतंय। नाही, कारण कोणी असं एकाएकी असं करणार नाही। हे सगळं प्रिप्लॅन्ड होतं, आणि मला तर वाटतंय की ज्यांनी कोणी केलंय तो आपल्या खूप जवळचा आहे। तो आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे, त्यामुळे आता आपल्यालाही सावध राहायला हवं। पण मग सर, आता आपण त्या माणसाचा अंदाज कसा घ्यायचा? मला काय वाटतंय, आपण हे कोणी केलंय ना ते शोधण्यापेक्षा हे का केलं असेल त्याचा शोध घेऊया। ज्याने कोणी हे केलंय
त्याला असं वाटतंय का की आपण दोघं वेगळं व्हावं म्हणून तरी त्याने केलं नसेल ना. तुमचं बरोबर आहे सर. जे काय घडून गेलंय आणि जे काय आता घडतंय ना त्यावरून तर तसंच वाटतंय.